मागील भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 पर्यंत प्रश्न सोडवले होते. यानंतर प्रश्न 4, जर 2500 आणि 3500 बरोबर 6000 होतात तर 2499 आणि 3501 किती होतात. आता पहा, इथे बेरीज करून 6000 मिळत आहे, म्हणजेच यांचीसुद्धा आपल्याला बेरीजच करायची आहे. यांना आपल्याला उभ्या मांडणीत मांडून घ्यायचं आहे आणि मग त्यांची बेरीज करायची आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आता हा प्रश्न पहा, 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती. तर पहा, तो प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा आहे. 4 अंकी लहानात लहान समसंख्या आपल्याला माहीत आहे, ती आहे 1000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या माहीत आहे 9999. यांचीच आपल्याला काय करायची आहे, बेरीज विचारली आहे. यांची बेरीज जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळते. आता पहा, प्रश्न क्रमांक 6, 2 संख्यांमधील फरक 17529 आहे. त्यातील लहान संख्या 14613 असल्यास मोठी संख्या कोणती. हा प्रश्न सोडवण्यासाठी फरक म्हणजे वजाबाकी केलेली आहे. 2 संख्यांची वजाबाकी केली आहे तेव्हा त्याचा उत्तर 17529 मिळाला आहे. मग दुसरा संख शोधण्यासाठी आपल्याला या दोन्ही अंकांची बेरीज करावी लागेल आणि मग आपल्याला ती मोठी संख्या मिळेल. तर पहा, 17529 फरक आहे. फरक म्हणजे आपल्या जे आपण सबट्रॅक्शन करतो, वजाबाकी करतो, त्याचं उत्तर आहे 17529. त्यातील एक अंक आपल्याला दिला आहे 14613. तर समजा पहिली संख्या मोठी असल्यामुळे मोठी संख्या सबट्रॅक्शनमध्ये वजाबाकीमध्ये पहिली घेतली जाते आणि मग ही लहान संख्या आपण घेतली 14613 आणि यांचा फरक त्यांचा फरक विचारला आहे, म्हणजे आपण वजाबाकीचं चिन्ह तिथे देणार आहे आणि मग उत्तर आहे, त्याचा फरक आहे 17529. मग पहा, जेव्हा ही संख्या इकडे आहे ती मायनसमध्ये आहे, तर आपल्याला किंमत एक्सची काढायची आहे. आपण एक्स मानला आहे मोठ्या संख्येला. तर ही जी संख्या आहे ही संख्या इकडे जाऊन बरोबरीच्या चिन्हाच्या समोर जाऊन बेरजेमध्ये रूपांतरित होईल, म्हणजे एकटा राहील एक्स बरोबर 17529. इकडे बेरीजचे चिन्ह येईल कारण ते त्याची जागा बदलत आहे, विरुद्ध दिशेला जात आहे 14613 आणि यांची जी बेरीज असेल तो असेल मोठी संख्या. तर सोडवा हा प्रश्न आणि उद्या दाखवायचा आहे. त्यापुढील प्रश्न पहा, 5500, 4500, पाऊणशे किती. तर 5500 म्हणजे किती. पूर्ण हजाराचे आपण शिकलो आहे. जर 4 भाग आपण केले तर ते अशा प्रकारे होतात 250, 250, 250 आणि 250. सव्वा म्हणजे 250 आपल्याला त्या 5000मध्ये ॲड करायचे आहे, म्हणजे 5250 म्हणजेच 5500 प्लस 4500. साडे म्हणजे अर्धा भाग, हजारचा अर्धा भाग, म्हणजे 4000मध्ये आपण 500 ॲड केल्यावर आपल्याला मिळते 4500 प्लस पाऊणशे. पाऊणशे म्हणजे 100ला 25 कमी, त्याला म्हणतात पाऊणशे, म्हणजेच इथे येतात 75. आता यांची आपल्याला बेरीज करायची. यांना उभ्या मांडणीत मांडून घ्यायचे. 5250 प्लस 4500, त्यानंतर आहे 75. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला अंक उजव्या बाजूनेच लिहायचे आहे, डाव्या बाजूने हे 75 इथे येणार नाही. आणि मग यांचे जे उत्तर येईल ते आपले ऑप्शन असेल. आणि आपल्याला उत्तर देवनागरी संख्येमध्ये दिलं असेल तर आपल्याला ह्या अंकांना देवनागरी संख्येमध्ये लिहून घ्यायचं आणि मग आपलं उत्तर शोधायचं आहे.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक कोणते? अशा प्रश्नामध्ये आपल्याला हे अंक म्हणजे ऑप्शन जे आहेत, जे काही पर्याय आहे त्या पर्याय आपल्याला त्या ठिकाणी टाकून मगच उत्तर बरोबर हेच येते का हे शोधायचे असते आणि मग आपले ते पर्याय निवडायचा असतो. समजा आपण पहिले स्टारला 4 मानले, गोल वर्तुळाला 5 मानले, त्रिकोणाला 1 मानले, तर आपले उत्तर काय येते? पहा, स्टारच्या ठिकाणी आपण 4 लिहिले, बाकी अंक जो आहे जशास तसा लिहायचा. 6, वर्तुळाला 5, 2, त्यानंतर 4, त्रिकोण म्हणजे 1 आणि 7, 9 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. उत्तर काय येते ते बघा. 2 आणि 9 होतात 11. एक अंकी संख्येची बेरीज तुम्हाला पटपट आली पाहिजे. 5 आणि 1 होतात 6, 6 आणि 7 होतात 13. इथे 3 येत आहे म्हणजे हे ऑप्शन आपले बरोबर नाही. इथेच आपल्याला चेक करायचे. इथे 2 आहे, आपले उत्तर 3 येत आहे म्हणजे हे ऑप्शन बरोबर नाही. तशाच प्रकारे सर्व जे पर्याय आहे अशा प्रकारे प्रत्येक पर्याय आपल्याला ह्या उदाहरणामध्ये टाकून मग हे प्रश्न सोडवायचे. उत्तर आपले हेच आले पाहिजे. आपल्याला उत्तर तेव्हाच कळते की एकक स्थानी 1 असेल, दशक स्थानी 2 आलेत, मग 8, मग 9 जर आलेत तर आपलं ऑप्शन तिथे बरोबर असते. इथेच जर चुकला आहे तर पुढे तुम्हाला बेरीज करून बघायची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे 3625 व 2375 यांची बेरीज किती? हे अक्षरामध्ये आहे, यांना आपल्याला अंकामध्ये मांडून घ्यायचे. 3625 म्हणजेच 3625 बेरीज करायची आहे म्हणून पुढचा अंक आहे 2375. 2375 आता यांची बेरीज करायची. तर या अंकांची बेरीज जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल. त्या उत्तराला तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे, मग तुमचं पर्याय निवडायचा. पुढची संख्या आहे 2, 4, 6. हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? तर आपण शिकलेलो आहे अंकांपासून मोठा अंक बनवणे, लहान अंक बनवणे. 2, 4, 6 पासून मोठा अंक बनवायचा म्हणजे आपण काय करायचं, हा 6 अंक किती वेळा घ्यायचा? 2 वेळा घ्यायचा. पहा, 6 अंक 2 वेळा घेतल्यावर आपला अंक बनतो 600. त्यानंतर त्याच्यात 6 नंतरचा लहान संख्या आहे 4, त्यानंतर लहान संख्या आहे 2 आणि हा 6 आपल्याला 3 वेळा घ्यायचा आहे म्हणजे आपली संख्या 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होते. आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी जो लहान अंक आहे तो आपल्याला 3 वेळा वापरायचा आहे. मग हा 4 आणि 6 आता यांची बेरीज करायची आहे, मग आपल्याला आपले उत्तर मिळते. हा प्रश्न पहा, तुम्ही इथेच ह्याला सोडवू शकता. यांचे उत्तर तर दिले आहे. मग इथे 9 येण्यासाठी आपल्याला कोणता अंक पाहिजे? ते 9 येण्यासाठी आपल्याला पाहिजे 5. कोणता अंक पाहिजे? 5. तेव्हा याची बेरीज 9 येईल. आता पहा, अ ब ब क आणि अ क क ब यांची बेरीज ब ब ब आहे. तर अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? इथे सुद्धा आपल्याला अ ब क साठी 2, 4, 2 हे वापरून पाहायचे आहे. मग आपल्याला पर्याय निवडायचा आहे. सगळ्यांचं उत्तर सारखंच म्हणजे ब ब आलं पाहिजे. ब म्हणजे कोण? आता हे प्रत्येक ऑप्शन आपल्याला तिथे लिहून पाहायचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न सोडवा. त्यानंतर आहे 1500, 15000 आणि 15 किती? तर 1500 म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे. 1500 म्हणजे 1500. 15000 म्हणजे 15 नंतर 30 आणि 15 यांची बेरीज किती येते ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे 364 शतक 50 दशक व 25 किती? आता हा प्रश्न आपण यापूर्वीही सोडवलेला आहे, तरी आपण एकदा यांना मांडून घ्यायचं आहे.
पहा, आपल्याला माहीत आहे शतक म्हणजे आपण अंकानंतर 2 शून्य लावतो, कारण 100ला 2 शून्य आहेत. कोणत्याही अंकाच्या नंतर दशक लिहिलं आहे म्हणजे त्या अंकानंतर 1 शून्य आपण लावतो. आणि 25 नंतर दशक, शतक, हजार काही नसल्यामुळे 25 आपण ॲज इट इज जसे आहे तसे घेणार. मग मोठ्या अंकापासून मांडणी आपल्याला करायची आहे. 3000 इथे काय तयार होते, 364 नंतर शतक आहे म्हणजे त्याला 2 शून्य जॉईन केले. नंतर 50 नंतर दशक आहे म्हणजे 1 शून्य लिहिला आणि 25 जसे असतात. आता यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला इथे उत्तर मिळते आणि त्या उत्तराला आपल्याला इथे अक्षरामध्ये शोधायचं आहे. सॉरी, तो प्रश्न नाही, प्रश्न क्रमांक 14. अक्षरात नाही तरी आपल्याला 1000, 10,000, एकक अशा प्रकारे ऑप्शन दिले आहेत आणि मग आपल्याला आपला पर्याय निवडायचा आहे. चला तर हे उदाहरण करून पाहूया. तर पहा, यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 36,925. तर आपण ऑप्शनमध्ये पाहू, 36 नंतर आपल्याला 1000 जर दिसेल, 10,000 दिलं आहे, 36 10,000 नाहीच आहे म्हणून आपण इथे हे पर्याय आपला नाही. त्यानंतर 3 10,000, 6,000, 925 शतक. आता इथपर्यंत बरं होतं पण इथे शतक दिलं आहे. उत्तर 925च्या नंतर शतक म्हणजे 2 शून्य आहेत का, नाही, म्हणजे तो पर्याय आपला नाही. हा पर्याय पहा, 36,000, 92 दशक आणि 5 एकक. तर हा पर्याय आपल्याला इथे दिसून येतो. 36च्या नंतर 3 अंक असल्यामुळे तो 36,000 आहे. 92 नंतर 1 अंक असल्यामुळे हा 92 दशक आहे आणि हा 5 एकक आहे. तर आपले उत्तर होते ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. 3,500, 350 व पाऊणशे यांची बेरीज किती? तर 3,500, 3,38,000 म्हणजे 38,500, 350 म्हणजे 300 आणि त्यानंतर 25 म्हणजे 350 आणि पाऊणशे आपण शिकलो आहे, पाऊणशे म्हणजे 75. यांची बेरीज जेव्हा आपण करू ते उत्तर आपल्याला मिळते ते ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला शोधायचे आहे. आता शाब्दिक उदाहरणे सुरुवातीला आपल्याला खूप वेळा वाचायचे आहेत, समजायचे आहेत, मग प्रश्न सोडवायचा आहे. पहा, सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत द्रुतगती महामार्गाच्या कडेला अंकावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे. 3,575 कडुलिंबाचे झाडे, 2,320 करंजाची झाडे व 4,335 जांभळाची झाडे लावण्यात आली. तर एकूण किती झाडे लावली? आता हा एकूण शब्द जो आहे हाच आपल्याला प्रश्नामध्ये काय करायचं ते सांगतो. एकूण म्हणजे बेरीज. या तिन्ही अंकांना जेव्हा आपण लिहून घेऊ आणि त्यांची बेरीज करू तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळते. पुढचा प्रश्न पहा, सुजाताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25,167 रुपयांचे वानसामान व 38,465 रुपयांचे गणवेशांचे कापड खरेदी केले. तर तिने एकूण किती रुपये खर्च केले? इथेही एकूण शब्द आला. एकूण म्हणजे आपल्याला ह्या अंकांची बेरीज करायची आहे. शाब्दिक उदाहरणांना घाबरायचं नाही, तिथे सुद्धा अंक आहे, त्या अंकांना आपल्याला मांडून घ्यायचे असते आणि मग बेरीज करायची. आता 18वा प्रश्न पहा, पदपथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून एका संस्थेने जून महिन्यात रुपये 15,350, जुलै महिन्यात 18,951 व ऑगस्ट महिन्यात 25,200 निधी जमा केला. तर त्यांनी एकूण किती निधी जमा केला? इथेही एकूण शब्द आहे म्हणजे सर्व महिन्यामध्ये केलेली मदत यांची आपण बेरीज करू तेव्हा आपल्याला एकूण अंक मिळणार आहे. मानसीने 36,553 रुपयाचा लॅपटॉप, 6,425 रुपयाची खुर्ची खरेदी केली. तिच्याजवळ 4,112 शिल्लक राहिले. तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती? एकूण विचारलं म्हणजेच लॅपटॉपचे पैसे, नंतर खुर्ची घेतलेले पैसे आणि तिच्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम यांची बेरीज करू. जे उत्तर मिळेल ते आपला पर्याय
बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा. एका संख्येतून 29,338 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते, तर ती संख्या कोणती? इथे आपल्याला वजा केल्यावर दिला आहे, म्हणजेच वजाबाकी ही आहे आणि हा एक अंक आहे. दुसरा अंक शोधण्यासाठी या दोन्ही अंकांची बेरीज करायची आणि मग आपल्याला तिथे उत्तर मिळते. वजाबाकी शब्दाचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला ह्या मोठ्या अंकातून लहान अंक वजा करायचा आहे, बिलकुल नाही. हा अंक वजा केल्यावर आपल्याला वजाबाकी मिळत आहे, म्हणजेच यांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि मग आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळते. तर सराव करा, ह्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि मग चेकिंगसाठी दाखवायचे आहे.